हॅलो सख्यांनो, शुभ सकाळ। तर आज गोड खाऊन आता कंटाळा आला असेल ना तुम्हाला, तर आज आपण एकदम चटपटीत सुक्या बोंबलाची चटणी करणार आहोत। त्यासाठी साहित्य बघा, कांदा, टोमॅटो, धना जिराची पूड, नंतर कढीपत्ता, ओल्या मिरच्या, नंतर भरड म्हणजे लसूण, आलं आणि मिरचीची, हळद आणि हा कांदा लसूण मसाला थोडासा, तर आणि धना पावडर थोडीशी, अर्धा चमचा। तर आता आपण ह्या बोंबलांना एका छोट्या भांड्यामध्ये परतून घेऊया, म्हणजे ते क्लीन करायला खूप बरे पडतात। सगळ्यांनो, याची चटणी केली ना खूप सुंदर लागते। आणि त्याच्यामधला जो मधला काटा असतो तो कसा काढायचा तो मी दाखवते तुम्हाला। थोडेसे भाजून घेतले ना म्हणजे ते क्रिस्पी होतात आणि पाणी टाकायचं त्यामध्ये, मग तो मधला काटा पटकन निघतो आणि खाताना मग आपल्याला शोधायला नको किंवा तो असा टाळूला लागत नाही काटा। नाही तर असंच केलं, जर बाजारातून जरा मोठे बोंबील आणले ना तर ही चटणी पटकन होते। आणि ही छोटे छोटे बोंबील आहेत माझ्याकडे, त्यामुळे थोडासा वेळ लागेल क्लीन करायला। तर आता हे आपलं भाजून झालेले आहे। आता मी ह्याच्यामध्ये गरम पाणी टाकते आणि क्लीन करते। आता मी काय करते, ते भाजून घेतलेले बोंबील होते की नाही ते एका कागदावर घ्यायचे असे, आणि वरवंट्याने किंवा अशा छोट्याशा खलबत्त्याच्या दांड्याने कुटायचं असतं की नाही, त्याने त्याशी चेचून घ्यायचे आणि नंतर ते पाण्यात टाकायचे। पाण्यात टाकल्यामुळे ते नरम होतात आणि सोडवायला बरे पडतात। तो काटा पण चांगला सुटतो। तर अशा प्रकारे आपण हे बोंबील आता थोडेसे चेचून घेतले, म्हणजे उद्देश हा की तो काटा आपल्याला काढता आला पाहिजे ना पटकन, म्हणून। आता हे आपण पाण्यात टाकूया, ते थोडंसं तेल टाकूया आणि बोंबील साफ होईपर्यंत कांदा परतून घेऊया। थोड्याशा तेलात 1-2 टीस्पून छोटा चमचा तेल टाकूया, त्यामध्ये कांदा भाजायला टाकूया आपण। कांदा परतून घेईपर्यंत, सगळं साहित्य परतून होईपर्यंत आपले बोंबील सुटे करायचे, क्लीन करायचे, काटा काढून, आणि ते ह्याच्यामध्ये परतून घ्यायचे सगळ्या मसाल्यात। पटकन होते ही चटणी आणि लागते पण खूप छान बघा। कांदा, कढीपत्ता, कोथिंबीर आपण वरून टाकूया। असं आपलं सगळं आता साहित्य टाकून झालंय। कांदा मेन थोडासा नरम पडायला पाहिजे। कांदा परतून होईपर्यंत आपण बोंबील स्वच्छ करून घेऊया काटा काढून, मग नंतर उरलेलं साहित्य घालूया। करता येईल ना मग ते, हळद, धना पावडर, हे सगळं। तर सख्यानो, हे बोंबील ना बघा मी असे सोडले, म्हणजे त्याच्यातला जो मणका असतो ना काटा, तो मी काढून टाकलाय।
तर पाण्यामध्ये असे टाकून ठेवले होते 5 मिनिट आणि नंतर ते हाताने फोडायचे. आपण चेचल्यामुळे ते लवकर सुटतात. अशा प्रकारे गवारीच्या शेंगेसारखे किंवा अशा भाजीसारखं अडथळा होत नाही जेवताना, खाताना, जेवताना. फक्त हे थोडं खारं असल्यामुळे त्यामध्ये तुम्हाला 1-2 कोकम टाकले पाहिजेत, म्हणजे चांगली चव येते. तर आता आपण हा कांदा परतून घेऊया. कांदा लाल करायचा नाही. त्यानंतर त्यामध्ये धना जिरा कूट, टोमॅटो पण घाला, पण गोडसर होते म्हणून 1 ते 2 कोकम घाला. कोकम नसतील तर थोडा लिंबाचा रस असं टाका. आणि ह्या थोड्याशा ओल्या मिरच्या. हे चांगलं परतून घ्यायचं. परतल्यानंतर त्यामध्ये धना पावडर थोडीशी, पाव चमचाच टाकूया धना पावडर. हळद थोडीशी हळद आणि तिखटासाठी 1 पाव चमचा कांदा लसूण मसाला घालूया, म्हणजे थोडी चांगली चव येते. बघा, थोडासा टाकायचा, जास्त नको. आणि खारे मासे असल्यामुळे मीठ कमी प्रमाणात. बघा, हे सगळं परतून घेऊया. नंतर वरून आपण कोथिंबीर घालणार आहोत. त्यामध्ये हे बोंबील टाकायचे. सुंदरच होते ही चटणी, खूप छान होते. आणि मसाले बोंबलाला लागण्यासाठी थोडासा पाण्याचा हक्का मारायचा, थोडासा, म्हणजे मसाले लागले पाहिजेत ना त्या बोंबलाला, बोंबलांच्या तुकड्यांना. म्हणून कसा छान वास सुटलाय, सुंदरच झाली आहे चटणी. कमी तेलात, कमी साहित्यात, प्लस कमी मेहनतीमध्ये होणारी ही चटणी आहे. करून बघा सगळ्यांनो, खूप छान लागते. बोंबील ऑलरेडी आपण शिजवून घेतले, गरम पाण्यामध्ये टाकून ते बॉइल्ड केले. सुरुवातीला भाजलेले पण आहेत, त्यामुळे जास्त वेळ शिजवण्याची गरज नाही. तर ही आपली अशी थोडीशी ओलसर चपाती भाकरी बरोबर खाण्यासाठी चटणी तयार आहे. बघा, छान वाटते की नाही? व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद सगळ्यांना. आणि करून बघा, ही चटणी खूप छान लागते. रसरशीत पण होते, ओलसर, आणि भाकरी बरोबर तर अप्रतिम लागते. ज्वारीच्या भाकरी बरोबर किंवा नाचणीच्या भाकरी बरोबर. ठीक आहे सगळ्यांना, धन्यवाद. तर ही आता आपली अशी सुक्या बोंबलाची चटणी तयार आहे. बघा किती सुंदर दिसते. कोथिंबीर वरून टाकायची, शिवरायची, आणि जेवताना थोडासा कांदा तोंडी लावायला. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद सगळ्यांनो. आवडल्यास शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.